हॅलो एव्हरीवन. आपण आज पॉलिटीच्या सेट नंबर 3 मध्ये लेक्चर 3 मध्ये आपण आहोत. साधारणतः आपण असं समजून चला की एक 80-81 क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत आणि त्याच्यातल्या पुढच्या क्वेश्चन्सकडे आपण चाललेलो आहोत. तर खालील विधानांचे अवलोकन करा. पॉलिटीचं हे खास लेक्चर. जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांनी पटापट उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. जे विद्यार्थी नंतर पाहतील त्यांनी सुद्धा आपलं उत्तर द्यायचा प्रयत्न करावा. चला, खालील विधानांचं अवलोकन करा. विधान अ दिलेलं आहे. भारतीय प्रणालीमध्ये संसद ही व्यक्तीच्या हक्कांचा स्रोत आहे. ठीक आहे. संसद ही काय? व्यक्तीच्या हक्कांचा स्रोत आहे. संसद आहे का रे? संसद आहे का? भारतीय प्रणालीमध्ये संसद ही व्यक्तींच्या हक्कांचा स्रोत आहे. व्यक्तींना हक्क संसद देते का? व्यक्तींना जे हक्क मिळतात हे हक्क संसद नाही देत. कोण देते रे मग? व्यक्तींना जे हक्क आहे हे आपली राज्यघटना देते. हे कोण देते? राज्यघटना देते. आता उद्या तुम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हा मतदानाचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? संसदेने दिलाय का मतदानाचा अधिकार? मतदानाचा अधिकार हा तुम्हाला कोणी दिलेला आहे? तर राज्यघटनेने दिलेला आहे. 18 वर्ष पूर्ण झालेले लोक प्रौढ मतदार असतील आणि यांना सार्वजनिक निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असेल. मग जे प्रौढ मतदान करतात, हे प्रौढ मतदान करणाऱ्या लोकांची जी यादी बनवते, ती यादी बनवतं कोण? तर आपलं निवडणूक आयोग. तर हे जे निवडणूक आयोग आहे किंवा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही काम चालतं, हे सगळं जे काम आहे हे काम कोणामार्फत चालतं? तर निवडणूक आयोग एक केंद्र पातळीवरचा आयोग आहे. त्या आयोगाच्या मार्फत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालतात. समजलं? म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की भारतीय प्रणालीमध्ये भारतीय राज्यघटना ही काय करते? तर आपल्या निवडणूक किंवा मतदानाच्या संदर्भात असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात काय करते? तर ॲक्टिव्हिटी करते किंवा कार्यवाही करते. ठीक आहे. असो, तर राज्यघटना व्यक्तींना हक्क देते, संसद नाही. ठीक आहे. कलम 15 मध्ये मांडलेले कायद्याचे राज्य, कलम 15 मध्ये मांडलेले कायद्याचे राज्य हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. त्यामुळे दुरुस्ती करून ते संपुष्टात आणता येत नाही. मला सांगा, कायद्याचे राज्य घटनेच्या कलम 15 मध्ये आहे की कलम 14 मध्ये आहे? कोणत्या कलमात दिलेलं आहे कायद्याचे राज्य? कशात दिलेलं आहे? येस, एक्झॅक्टली. आपल्या कलम 14 मध्ये कायदा सर्वांना समान आणि कायद्यासमोर सर्वांना समान संरक्षण. सर्वांना समान संरक्षण हे अधिकार ऑलरेडी आपल्याला दिले गेलेले आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये समतेचा अधिकार म्हणजे समानता दर्शवलेली आहे. कलम 15 मध्ये भेदभाव करणार नाही किंवा भेदभाव केला जाणार नाही. भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी, ओके, राबत्याच्या ठिकाणी, ओके, जन्म, वंश या किंवा लिंग किंवा जन्म ठिकाणाच्या इतर गोष्टी या सगळ्या बाबतीत भेदभाव केला जाणार नाही. असो, म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत इथं चुकीची आहेत. तर याचं उत्तर येईल 4. आन्सर इज 4. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अन्वये कोणत्याही नागरिकास खालीलपैकी कोणत्या कारणामुळे राज्य भेदभाव करणार नाही? चला ठीक आहे, सांगा आता पटपट. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अन्वये तुम्हाला आता काय करायचंय? तर भारतीय राज्यघटनेचं कलम 15 आणि त्या ठिकाणी कोणत्या कारणाच्या आधारे, आणि तुम्हाला कारणाचा आधार विचारलेला आहे. कुठे गेला प्रश्न?
गायब होतो वगैरे प्रश्न. राज्य भेदभाव करणार नाही, तर राज्य या ठिकाणी धर्म, जन्म ठिकाण, वंश या ठीक गोष्टी आहेत. ठीक आहे, या ठीक गोष्टी आहेत. धर्म, वंश, जन्म ठिकाण, जात आणि लिंग. ठीक आहे, लिंग, चारीच्या चारी गोष्टी या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर येईल 2. तर लक्षात घ्या, कधी कधी ही अशी कारणं विचारली जातात. अनुच्छेद 15 अन्वये कोणत्याही नागरिकास कोणत्या कारणामुळे तर धर्म, वंश, जर ह्याचा तुम्ही क्रम लक्षात घेतला तर धर्म पहिल्या नंबरवर आहे, वंश दुसऱ्या नंबरवर आहे, जात तिसऱ्या नंबरवर आहे, लिंग चौथ्या नंबरवर आहे आणि जन्म ठिकाण 5व्या नंबरवर आहे. कुठे जर असं विचारलं की कोठे प्रतिबंध केला जाणार नाही, कोठे प्रतिबंध केला जाणार नाही. ठीक आहे, तर दुकाने, सार्वजनिक विश्रामगृहे, दुकाने, सार्वजनिक विश्राम किंवा सार्वजनिक ठिकाणे. ठीक आहे, त्यानंतर उपहारगृहे, मनोरंजनाची सार्वजनिक ठिकाणे, तसंच जे सार्वजनिक गोष्टीसाठी सरकारच्या निधीतून प्रोव्हाइड केलेले जे काही घाट असतील, त्याचबरोबर तलाव असतील, ज्या विहिरी असतील, ज्याचा उद्देशच सार्वजनिक लोकांनी त्या ठिकाणाहून पाणी पिणं हा आहे, तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली केला जाणार नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या कलम 15 मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये भेदभाव केला जाणार नाही असं सांगितलं. पहिलं तर कारण तुम्हाला इथं दिले, दुसरं ठिकाण पण दिलेले आहेत आणि तिसरं काही अपवाद पण दिलेले आहेत. म्हणजे या राज्यघटनेचा कलम 15 क्लॉज 3 मध्ये, म्हणजे बघा कलम 15ची 3 पद्धतीने फोड करा. पहिलं क्लॉज जे दिलेलं आहे ते कारण दिलेलं आहे, दुसरं जे कारण दिलेलं आहे ते ठिकाण दिलेलं आहे आणि तिसरं जे ठिकाण दिलेलं आहे ते म्हणजे अपवाद दिलेला आहे. आणि अपवाद काय दिलेला आहे की राज्य मुलींसाठी हो काही एक्स्ट्रा वर्ड आहेत. यस, काही एक्स्ट्रा वर्ड आहेत. यस 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 यस. आणि अपवाद दिलेला आहे. अपवाद काय दिलेला आहे तर मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी, मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी शासन या ठिकाणी काय करू शकते तर अतिरिक्त, म्हणजे शासन या ठिकाणी भेदभाव करू शकते, यांच्या कल्याणासाठी करू शकते बरं का भेदभाव. यांच्या कल्याणासाठी शासन यांच्यासाठी भेदभाव करून अतिरिक्त कल्याणोपयोगी योजना राबवू शकते. ठीक आहे, चलो ह्याचं उत्तर काय येईल 2. प्रश्न क्रमांक 23. 1960 मध्ये भारताने पश्चिम बंगालचा काही भाग पाकिस्तानला दिला होता. या निर्णयाविरुद्ध आंदोलन झाले व वाद निर्माण झाला आणि त्यामुळे हा मुद्दा राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवला. तो खटला कोणता होता? तो खटला कोणता होता? प्रसिद्ध खटला होता जो की खूप गाजला होता 1960 ला. तर लक्षात घ्या, इथं 2 ते 3 पॉइंट आहेत. पश्चिम बंगालचा एक भाग होता ज्याला म्हणलं जातं बेरुबारी युनियन. हा बेरुबारी युनियन नावाचा जो प्रदेश होता हा होता ॲक्च्युली आपला, परंतु पाकिस्तान त्यावेळेस असलेला जो पूर्व पाकिस्तान आहे म्हणजे आजचा बांगलादेश, तर पूर्व पाकिस्तानला हा आपण दिला होता. 1960 ला ज्यावेळेस हा दिला होता, म्हणजे पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेत फर्स्ट टाइम असं झालं होतं किंवा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासात की भारताचा एक राज्य, जे राज्य होतं वेस्ट बेंगॉल, या वेस्ट बेंगॉलचा एक भाग तोडून, एक भाग तोडून हा आपल्याला कुणाला द्यायचा होता? हा भाग तोडून आपल्याला पाकिस्तानला द्यायचा होता. म्हणजे आपल्याला परत काय करायचं होतं तर राज्याला या ठिकाणी बदलायचं होतं, राज्याचं क्षेत्रफळ बदलायचं होतं. आता राज्याचं क्षेत्रफळ बदलणं, राज्याचं नाव बदलणं, राज्य नवीन तयार करणं, या सगळ्या गोष्टी कुठल्या कलमात येतात? तर या सगळ्या गोष्टी कलम 3 मध्ये येतात. पण असं कुठं भारतीय राज्यघटनेत लिहिलं नव्हतं
की आपल्या एखाद्या राज्याचा तुकडा तोडून शेजारच्या देशाला द्यायचा, असं कुठं दिलंच नव्हतं. मग या संदर्भात राष्ट्रपतीला एक मोठा प्रश्न पडला. ठीक आहे, त्या काळात सगळ्यांना माहिती असेल सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती होते. हा यस, 29(2) मध्ये धर्म, वंश, जात, भाषा. यस. तर कलम 3 मध्ये पाकिस्तानला भाग द्यायचा का, तर आपण एखाद्या राज्याचा तुकडा शेजारच्या राज्याला देऊ शकतो का, याबद्दल राष्ट्रपतीला लय मोठा प्रश्न पडला होता. मग राष्ट्रपतींना काय केलं, आर्टिकल 143 चा क्लॉज 1 मध्ये राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला ओके त्यांचा सल्ला म्हणजे मत विचारू शकतो. सुप्रीम कोर्टचा सल्ला किंवा त्यांचं मत घेऊ शकतो. आणि आर्टिकल 143(1) अंतर्गत क्लॉज 1 अंतर्गत रेफरन्स पाठवला. मग सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 8 सदस्यांचं एक परिपीठ नेमलं, 8 सदस्य बसवले आणि 8 सदस्य सुप्रीम कोर्टचे 8 न्यायाधीश सदस्य म्हणजे कोण, 8 न्यायाधीश यांनी एक मीटिंगच भरवली मोठी आणि 8 न्यायाधीशांनी सांगितलं की बाबांनो एक काम करा, आपल्याला थोडंसं राज्यघटनेत चेंज करावे लागतील. म्हणजे केंद्र सरकार राज्याचा एखादा तुकडा तोडून शेजारच्या देशाला नाही देऊ शकत. त्यासाठी भारतीय राज्यघटनेत मग काय केली गेली, एक घटना दुरुस्ती करण्याचं प्रावधान करण्यात आलं आणि ती आली 9th अमेंडमेंट ऍक्ट. 9वी घटना दुरुस्ती कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात आला. 9व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे आपल्या देशात म्हणजे आर्टिकल 3 मध्ये बदल करून आपण आपल्या देशाचा तुकडा शेजारच्या देशांना देऊ शकतो किंवा बाजूच्या देशाला देऊ शकतो असं सांगण्यात आलं. आणि मग तो जो खटला चालला त्या खटल्याला म्हणलं जातं बेरोबारी युनियन खटला. ठीक आहे. आणि या खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही हे पण सांगितलं होतं, हे पण विसरू नका. बेरोबारी युनियन खटल्यामध्ये सरनामा राज्यघटनेचा भाग नाही हे सुद्धा सांगितलं होतं. तर हे IMP करून ठेवा. ओके, IMP करून ठेवा. चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानात झालेली 100वी घटना दुरुस्ती 2015 कोणत्या देशासोबत झाली होती? भारत पाकिस्तान, भारत म्यानमार, भारत श्रीलंका, भारत बांगलादेश. याचं उत्तर आहे 4. भारत बांगलादेश यांच्यामध्ये 2015ला ही 100वी घटना दुरुस्ती झाली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक वाद होता. ठीक आहे, काय होता, एक मोठा वाद होता. आणि या वादानुसार आपल्या भारताला बांगलादेशला एक जमीन द्यायची होती. म्हणजे काही सीमांमध्ये दोन्ही सीमांमध्ये काही वाद होते आणि या वादावरूनच ठीक आहे, वादावरूनच आपल्या भारताच्या सीमेच्या हिशोबाने नक्की कोणते कोणते प्रदेश आपल्या देशात येतील, कोणते कोणते आपल्या देशातून जातील, तर एक साधारणतः फक्त बांगलादेशच नाही तर भारताच्या सोबत असलेले त्रिपुरा, मिझोरम, आसाम आणि वेस्ट बेंगॉल यांच्यामध्ये मेघालय नव्हता. मेघालयचा काही इश्यू नाही आहे, पण त्रिपुरा, मिझोरम, आसाम, वेस्ट बेंगॉल यातले काही भारतीय प्रदेश आपल्याला बांगलादेशला द्यावे लागले होते. त्या संदर्भात एक फुल अँड फायनल डॉक्युमेंट म्हणून 100वी घटना दुरुस्ती केली होती. चलो, कायद्याचे राज्य भारतीय राज्यघटनेच्या मूळ संरचनेतील एक घटक म्हणून ओळखले जाते. या संदर्भात खालीलपैकी कोणता खटला 1992 मध्ये पार पडला होता? कोणता खटला 1992 मध्ये पार पडला होता सांगा. राज्यघटनेच्या मूळ संरचनेतील एक घटक म्हणून ओळखला जातो. या संदर्भात कोणता खटला 1992 मध्ये पार पडला होता? कुमार पद्मन प्रसाद खटला, पी संभामूर्ती खटला, इंद्र साहनी खटला की PSP संपत कुमार खटला? कायद्याचे राज्य आपण भरपूर सारे कायद्याची म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचा एक संकीर्ण भाग किंवा भारतीय राज्यघटनेचे काही महत्त्वाचे घटक ठीक आहे अशा आपण बघितले होते बघा. आपला भारतीय राज्यघटना हा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा आपल्या भारतीय राज्यघटनेचा एक मूळ संरचना आहे. एनीबडी सांगा, बोला पटपट.
कायद्याचे राज्य. बघा कायद्याचे जे राज्य आहे ना, ठीक आहे, कायद्याचे राज्य हे एव्ही डायसी यांच्या संकल्पनेतून आलेले आहे की कायद्यासमोर सर्व काही समान असेल. येस, तर हे कोण होते? इंदिरा साहानी खटला होता. व्हेरी गुड. 3 कायद्यासमोर सर्व समान. ठीक आहे, तर हे सगळे खटले तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये भेटतील. लक्ष्मीकांत मध्ये तुम्हाला हे प्रॉपर सगळे खटल्यांचा भाग तुम्हाला भेटेल. ज्या खटल्यांमध्ये ओके, माझा तरी प्रयत्न हाच असणार आहे की हे सगळे खटले तुम्हाला ऑलरेडी मी घेतले पण होते. जस्ट 1 मिनिट द्या मला. या खटल्यांवरून आपल्या भारताचं एक स्वरूप समजतं की आपला भारत नक्की कशा स्वरूपाचा आहे, आपल्या भारतामध्ये नक्की मूलभूत संरचना कशी आहे. ठीक आहे, जस्ट मला एक वेळा चेक करू द्या, कन्फर्म करू द्या. इंदिरा साहानी खटला, ज्याला मंडल खटला या नावाने प्रसिद्ध केला जात होता. बघा इंदिरा साहानी खटल्यामध्ये कायद्याचे राज्य, चला आता एक्सप्लेन बघू. कायद्याचे राज्य याला मंडल खटला म्हणतात. काय म्हणतात? मंडल खटला. ठीक आहे. दुसरं कुमार पद्मन खटला, याच्यामध्ये न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्याय मंडळाचे स्वातंत्र्य. ठीक आहे. पी संभामूर्ती, त्यामध्ये कायद्याचे शासन, पण संभामूर्तीचा जे खटला होता तो 1986 होता. याच्यात पण कायद्याचे शासन, कायद्याचे शासन आणि न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन आणि एस पी संपत कुमार खटला, एस पी संपत कुमार खटला, याच्यामध्ये कायद्याचे शासन आणि न्यायिक पुनर्विलोकन हेच होतं जे इथं संभामूर्तीमध्ये होतं. पण एस पी हा खटला 1986चा होता. आपल्याला काय सांगितलेलं आहे? 1992चा खटला. तर 1992चा खटला हा इंदिरा साहानी खटला होता. 1992च्या खटल्यामध्ये कुमार पद्मप्रसाद खटला सुद्धा होता, पण त्यामध्ये न्यायमंडळाचे स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं होतं. ठीक आहे, चलो पुढचा भाग घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात सांगितले आहे की राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील? राज्य आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यास प्रयत्नशील राहील. सगळ्यांना माहिती आहे, उत्तर द्या पटकन. ऑप्शन आहेत 45, 51, 51 आणि 50. तर याचं उत्तर आहे काय रे बाबांनो? काय येईल याचं उत्तर? काय येईल याचं उत्तर? याचं उत्तर आहे 51. 2. राज्य हे आंतरराष्ट्रीय सुरक्षता अबाधित ठेवणे, आंतरराष्ट्रीय न्याय आणि सन्मानपूर्वक सहसंबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय न्याय किंवा सन्मानपूर्वक सहसंबंध निर्धारित करणे, तसंच आंतरराष्ट्रीय वादविवादाची वाटाघाटीच्या माध्यमातून म्हणजे बोलणी करून किंवा बोलणी पद्धतीनं काय होईल, एकमेकांबरोबर सेटलमेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं, एकमेकांना समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी प्रयत्न करेल, अशा स्वरूपाचं एक पॉइंट या ठिकाणी केला गेला होता. ठीक आहे, म्हणजे राज्य हे असं कार्य करेल की ज्याच्यातून आपल्याला एक प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय पद्धतीचं आणि शांततेचं प्रोत्साहन मिळेल. हे कलम 51 मध्ये सांगितलेलं आहे. मग कलम 51 कशात येतो रे? तर तो येतो DPSP मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. भारतीय राज्यघटनेतल्या भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 दरम्यान DPSP सांगितलेले आहेत. मग हा आर्टिकल 51 कशात येतो? तर हा आर्टिकल उदारमतवादी तत्वांमध्ये येतो. उदारमतवादी जी तत्व आहेत या उदारमतवादी तत्वांमध्ये हा आर्टिकल येतो आणि म्हणून हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चलो पुढचा भाग
आपण कव्हर करून घेऊ. आर्टिकल 50 काय म्हणते? आर्टिकल 50 काय म्हणते तर राज्यातील सेवेतील न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून विलग राहतील. न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून विलग राहतील. या यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणा कधी एकत्र येऊ शकत नाहीत. ठीक आहे. 51 अ मूलभूत कर्तव्यांसंदर्भात आहे आणि 45 मध्ये काय दिले रे पोरांनो? 45 मध्ये दिलेलं आहे 6 वर्षाखालील सर्व बालकांसाठी शिक्षण आणि शिक्षणाची सोय तसेच बाल्यगृहे या सुविधा पुरवणे. बाल्यगृहे 6 वर्षापर्यंत देणे हे 45 मध्ये दिलेले, जे की 86व्या घटना दुरुस्तीने ह्याच्यामध्ये बदल करण्यात आला होता. व्हेरी गुड, बढिया काजल, बढिया. प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानाच्या भाग 4 मधील राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये अनुच्छेदात राज्य सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करेल. म्हणजे थोडक्यात बाल्यगृहे उपलब्ध करेल. तर आताच सांगितलं भारतीय राज्य संविधानात भाग 4 मधील राज्य मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्य बालकांसाठी त्यांच्या ठीक आहे वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत ठीक आहे कलम 45 मध्ये म्हणजे कलम 45 शोधायचा इथे आणि 6 वर्ष इथं सोडवायचं. म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? 4. ठीक आहे. कलम 45 मध्ये इथं कलम थोडंसं टायपिंग मध्ये प्रॉब्लेम झाला. कलम तुम्हाला विचारायला पाहिजे होतं मी. तर कलम 45 वय 6 त्याच्यामुळे याचं उत्तर काय येईल? 4. व्हेरी गुड. आताच सांगितलं. आधी काय होती? आधी ही तरतूद जी होती आधीची तरतूद ती होती 6 ते 14 वर्ष वयोगट. परंतु 86th अमेंडमेंट ऍक्ट 2002 याद्वारे 86th अमेंडमेंट ऍक्ट 2002 द्वारे ही तरतूद आता 6 ते 14 वर्ष नाही राहता, त्यात किती दिली? 6 वयापर्यंत. 6 वयापर्यंत. खालील विधाने पडताळ. उपराष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य मिळून बनवलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे निवडले जातात. उपराष्ट्रपतीच्या अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल. अचूक विधान असलेला पर्याय निवडा. अचूक निवडायचं तुम्हाला म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे काय रे बाबांनो? बरोबर. आता उपराष्ट्रपतीच्या निवडी संदर्भातली तरतूद आहे आणि जे मला असं वाटतं की ते तुम्हाला परफेक्टली जमेल. तर उपराष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिलेले आहेत? ठीक आहे. उपराष्ट्रपती कलम 63 मध्ये दिलेले आहेत. उपराष्ट्रपती कशात दिलेले आहेत? कलम 63 मध्ये दिलेले आहेत. हे आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे आफ्टर राष्ट्रपती. ठीक आहे, राईट. तर उपराष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचन गणाच्या सदस्यांकडून, तर लक्षात घ्या निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून आलेले. कुठले? लोकसभा आणि राज्यसभा. पण मला खरं सांगा की खरंच निवडून आलेलेच पाहिजे का फक्त तिथं? निर्वाचितच फक्त घेतात का भाग? सर्वच घेतात ना. या ठिकाणी निर्वाचित निवडून आलेलेच याचा अर्थ असा होतो, पण सर्व घेतात ना. राज्यसभेतले ते 12 सदस्य सुद्धा भाग घेतात. तर हे नामनिर्देशित असतात. काय असतात? नामनिर्देशित असतात. म्हणजे इथं काय पाहिजे होतं? निवडून आलेले म्हणजे निर्वाचित सदस्य व नामनिर्देशित सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय पद्धतीने निवडले जातात. म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. उपराष्ट्रपतीच्या अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं होईल.
हे विधान कसं आहे तर बरोबर आहे. ठीक आहे, हे विधान बरोबर आहे. आणि उपराष्ट्रपती पद जर रिक्त झालं, जर पद रिक्त झाले तर 60 दिवसांच्या आत, 60 दिवसांच्या आत, किती, 60 दिवसांच्या आत या ठिकाणी पद नवीन निवडलं जातं, जर अचानक दिलं झालं तर. ठीक आहे, तर अचूक विधान असलेला पर्याय कोणता आहे तर केवळ ब. ह्याच्यामुळे आन्सर काय येईल 2 येईल. असे फसवे क्वेश्चन्स लक्षात ठेवा. प्रश्न 29 घ्या. घटनेच्या अनुच्छेद 79 मध्ये, घटनेच्या अनुच्छेद 79 मध्ये संसदेच्या संरचनेसंबंधित तरतूद सांगितल्या आहेत. काय सांगितलेले आहेत 79 मध्ये तरतुदी सांगितलेल्या आहेत की नाही. संसदेची संरचना, या संरचनेनुसार कोणते घटक या अनुच्छेदानुसार संसदेचा भाग असतो. ठीक आहे, संसदेची तरतूद 79 ते 123 या दरम्यान दिलेली आहे. ठीक आहे, 120 दरम्यान दिलेली आहे. संसदेत 2 सभागृह असतात, एक असते लोकसभा, दुसरा असते राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा यांची जी निवडणूक आहे किंवा यांची जी सुरुवात आहे, ही सुरुवात 1952 ला झालेली, 1950 ला नाही. आणि ह्यांना इंग्रजी नाव, ह्यांना इंग्रजी नाव होतं पहिले, ह्यांना देवनागरी नाव म्हणजे लोकसभा, राज्यसभा ही नाव 1954 ला देण्यात आली होती. तर लोकसभेमध्ये डायरेक्ट इलेक्टेड असतात आणि हे इनडायरेक्ट इलेक्टेड असतात. डायरेक्ट, इनडायरेक्ट अँड नॉमिनेटेड. आणि हे फक्त डायरेक्ट असतात. आता नॉमिनेटेड अँग्लो इंडियन बंद झालेले आहेत 104व्या अमेंडमेंट ऍक्टनुसार. तर लोकसभा या कन्सेप्टमध्ये कोण कोण असतं. लोकसभाच म्हणतोय, संसद या कन्सेप्टमध्ये कोण कोण असतं. तर संसदमध्ये कोण राहतं, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. अ क ड. अ क ड कुठे आहे, इथं 4 मध्ये. तर आन्सर किती येईल अ क ड. येस, सगळे उत्तर बरोबर, बढिया गणेश. चलो, प्रश्न क्रमांक 30. भारतीय संसदे संबंधी खालील जोड्या अचूक जुळवा. आता तुम्हाला अनुच्छेद आणि त्या संदर्भातल्या तरतुदी यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्या जोड्या व्यवस्थित ओळखायच्यात तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, नीट आता विचार करून जपून जोड्या ओळखा. कलम 85 मध्ये काय आहे, तर कलम 85 मध्ये संसदेची सत्रे, सत्र समाप्ती आणि विसर्जन दिलेलं आहे. ठीक आहे, कलम 87 मध्ये काय आहे, 87 मध्ये विशेष राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. ठीक आहे, राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. 88 मध्ये काय आहे, मंत्री आणि महान्यायवादी यांच्या सभागृहांबाबतचे हक्क. आणि 83 मध्ये काय आहे, संसदेच्या सभागृहांचा कालावधी. तर 83चं 4 आहे, क चं 4 आहे, म्हणजेच इथे ड चं 1 आहे, म्हणजे ड बिलॉंग करतोय इथं 1 शी. ब चं 2 आहे, म्हणजे ब बिलॉंग करतोय 2 शी. आणि अ बिलॉंग करतोय 3 शी. 85 संसदेची सत्रे. म्हणजेच अशा जोड्या लावासारखे प्रश्न तुम्हाला प्रीला सर्वात जास्त येणे अपेक्षित असते. म्हणजे याचं उत्तर काय येईल, आन्सर 2. ठीक आहे, तर हे झालं तुमचे लेक्चर नंबर 3, सेट नंबर 3. उद्यापासून लेक्चर नंबर सेट नंबर 4 स्टार्ट होईल. तर सेट नंबर 4 हा तुमचा या ठिकाणी स्टार्ट होईल. सो रेडी फॉर दॅट. सेट नंबर 4चा चांगला अभ्यास करून घ्या, ऑलरेडी तुम्हाला तो दिलेला आहे. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी आणि हे व्यवस्थित सेटअप करायचा प्रयत्न करा. नोटिफिकेशन सगळ्या, आणि नोटिफिकेशन प्लीज ऑन करा. ज्यावेळेस तुम्ही बॅच जॉईन करताना पोरांनो, तर प्लीज नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. चला, काही काही विद्यार्थी डिस्टर्ब होईल किंवा काय होईल म्हणून नोटिफिकेशन ऑन करत नाही. ठीक आहे,
नाही, आज रात्रीचं लेक्चरचं येस बोलू आपण. ओके, चला थँक्यू.